दिनेश महाराज, प्रमोद भोसले आपलं देखील हार्दिक स्वागत. प्रमोद जुनैद यांना आपण पाहतोय. जर वाईट्स नसेल तर 3 धावांची पेनल्टी आहे, लक्षात ठेवा. स्टार्टिंग विथ 3 रन्स पेनल्टी, प्लीज रिमेंबर. जुनैद यांना आपण पाहत आहोत. मुंबईसाठी जे रणजी खेळलेले आहेत, त्यामुळे 3 रन्सच्या पेनल्टीने मॅच स्टार्ट होईल. अजून एक खेळाडू मला वाटतं सोनू, पेनल्टी नाही, ओके. सोनू आणि बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच जुनैद. चला स्टार्ट. पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक. स्ट्राईकला उमेर, नॉन स्ट्राईकला श्रेयस सिंधुलकर. इच्छा स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. पहिला चेंडू या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईड. वाईडने सुरुवात. धावसंख्या 1. आपण डीप मिड विकेटला नागाला पाहतोय. सर्कलच्या बाहेर एका बाजूला आपण यश पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला मिड ऑनला आहे स्वतः रवी. आता मात्र या ठिकाणी नागा येतोय डीप वरून आणि खेळाडू बाद होतोय. पहिलं यश मिळतंय. 1 बॉल 1 विकेट, धावसंख्या 1. रोहन साळुंखे, चला लवकर आतमध्ये क्रॉस करा. बॅट्समनला आपण नेहमीच बॉक्स क्रिकेट, सर्कल, अंडरआर्म सर्कल बॉक्स क्रिकेट असेल, टफ क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट, त्यानंतर ओरम टेनिस क्रिकेट, कित्येक फॉर्मॅट वेगवेगळ्या पद्धतीने खेळणारा खेळाडू. दिवसभर आपण पाहिलं तर सकाळपासून संध्याकाळ आपण जर पाहिलं तर ओरम क्रिकेट, संध्याकाळी पुन्हा बॉक्स क्रिकेट, त्यानंतर पुन्हा रात्री नाईट अंडरआर्म बॉक्स, अशा पद्धतीने जे पूर्ण सीझन जर बिझी असणारे ज्या पद्धतीने क्रिकेटर असतात त्यापैकी हा खेळाडू आहे. अंबवली अंधेरी रोहन साळुंखे यांना ॲक्शनमध्ये पाहतोय. स्वराज्य चषक ज्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं तर संदीप डिसले आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून सह्याद्रीनगरच्या मैदानावर खूप चांगली कामगिरी होती या खेळाडूची. आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा रवी बुंबकचा चेंडू बाहेर निघणारा. 2 बॉल, धावसंख्या 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी आपण पाहतोय प्रयास या ठिकाणी एज्युकेशन फाउंडेशन, तर दुसऱ्या बाजूला HR स्पोर्ट्स. समोरच्या दिशेला मिडॉनच्या वरून 1 बाउन्स, चेंडू सीमा पार, खणखणीत दणदणीत चौकार. बंदरपाखडी गाव आयोजित जय हनुमान चषक 2025 पहिलं वर्ष, पहिलं पर्व. प्रथम पारितोषिक 1 लाख व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 50,000 व आकर्षक चषक. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज AR अजय स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट. त्याचप्रमाणे आपण पाहतोय सौ फातिमा फ्रान्सिस वैती यांच्याकडून मिळणारं पारितोषिक. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजीमध्ये वैविध्यपूर्ण अशी गोलंदाजी आपण पाहत आहोत. बेस्ट बॅटर हे देखील पारितोषिक आपण पाहिलं तसं फातिमा फ्रान्सिस वैती यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज किशोर वैती. आता मात्र बॅटची एज आणि चेंडू आता डीप तटमॅनला. अजून एक जलद गतीने चेंडू सीमा पार, चौकार. धावसंख्या एकूण 9. बेस्ट फिल्डर आकर्षक चषक यश फ्रान्सिस वैती यांच्याकडून. मैदानाचा राजा मॅन ऑफ द सिरीज सो फातिमा फ्रान्सिस वैती यांच्याकडून. कुमार रोनाल्ड फ्रान्सिस वैती यांच्याकडून प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅच, आकर्षक चषक.
बेस्ट विकेट किपर आकर्षक चषक कैलासवासी भरत रमेश केणी यांच्या स्मरणार्थ बंदरपाखाडी 11 यांच्याकडून, बंदरपाखाडी गाव कोळी संस्था यांच्याकडून फोर्स 1 यूट्यूब लाईव्ह आपण पाहत आहोत. आता मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. 9 आणि 4 13. एक युवा खेळाडू आपण जर पाहिलं तर बंदरपाखाडी गावातील जो येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला छोटा चतुर पाहायला मिळू शकतो. प्रथम पारितोषिक म्हणून कैलासवासी अँथोनी झुझिया वैती यांच्या स्मरणार्थ श्री किशोर अँथोनी वैती यांच्याकडून. सेकंड प्राइज जी ट्रॉफी आपण पाहतोय, जे योगदान आहे कैलासवासी इडना अँथोनी वैती यांच्या स्मरणार्थ श्री किशोर अँथोनी वैती यांच्याकडून. यानंतर मी विनंती करेन मेघा 11 आणि रोहित 11 या दोन्ही संघाचे संघनायक आपण आपला संघ जय्यत तयारीनिशी ठेवायचा आहे. जवळपास 4:30 होऊन गेलेले आहेत. मेघा 11 रोहित 11 काइंडली रिक्वेस्ट प्लीज गेट रेडी विथ ऑल प्लेस फॉर द नेक्स्ट मॅच. मेघा 11 रोहित 11. सोनू बीन, सोनू पहिला चेंडू आणि आपला एक पॅटर्न टिपिकल सिग्नेचर स्ट्रोक पॉइंटच्या वरून एक नेत्रदीपक फटका. 1 बाउंड चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. श्रेयस सिंधुलकर यांची देखील बॅट तळपली होती स्वराज्य चषकामध्ये. याच मैदानावर आपण पाहिलेलं 22 आणि 23 फेब्रुवारी रोहन साळुंके याचा क्लास पाहायला मिळाला. त्यावेळेस ते कंधारी किंग्स या संघाबरोबर खेळले होते आणि 88 धावा कुठल्या होत्या. दुसरं षटक सुरू आहे. पहिला चेंडू पॉइंटच्या वरून ज्या ठिकाणी ओम सिंगला आपण ॲक्शनमध्ये पाहतोय. रॉश आहे कव्हरला, लॉंग ऑफला रवी बुंबक आहेत स्वतः. शॉट थर्डमॅनला आहे जुनैद, गोलंदाजी सोनू बीन, त्या बाजूला डीप स्क्वेअर लेगला स्वतः कर्णधार यश, एक अष्टपैलू खेळाडू नागाय, मिड विकेटला लॉंग ऑनला रवी लिंगाला. पुढचा चेंडू आता मात्र बघूया नो मॅन्स लँडमध्ये येणार की स्वतः कॉटन बोल्टसाठी आणि झेल सुटला. कॅच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा आणि या ठिकाणी रनआउटच्या रूपामध्ये थोडेसे डबल माइंड झाले. द्विधा मनस्थिती जशी गोलंदाजाची होती त्याचप्रमाणे दोघांमध्ये थोडंसं मिस कॅल्क्युलेशन आणि मिस कॉलिंग, त्यामुळे पुढे गेले होते खूप. जोपर्यंत बॉल हातातून निसटला त्यानंतर घेऊन बॉल स्टंपला लावेपर्यंत त्या ठिकाणी आपण पाहतोय खेळाडू बाद होतोय. रोहनच्या रूपामध्ये बसलेला दुसरा मोठा धक्का. नवीन फलंदाज आता येतोय. शुभम आता येतोय. दुसरं षटक, पहिला बॉल पॉइंटच्या वरून खूप सुंदर फटका. आमचे पॉइंटला असलेले कॅमेरामॅन खबर करत आहेत. बाजूला प्रमुख कॅमेरामॅन अनिकेत जावकर. अंड्याला आपण पाहत आहोत सुरू असलेली स्पर्धा. बंदरपाखाडी गाव आयोजित जय हनुमान चषक 2025 समालोचन आमच्यावर करत आहेत युवा समालोचक गौरांग कदम. एक उत्कृष्ट गाव टू गाव, त्याचप्रमाणे आयकॉन आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील खूप छान खेळ करणारा खेळाडू. त्याचप्रमाणे स्टॅलॉन वैती हे देखील स्कोरिंग करत आहे. आमच्याबरोबर ओमकार आहे. चला लवकर लवकर, वेळ लावू नका. 4:18 झालेले आहेत. जवळपास आपल्याला पुढील ओव्हर लवकर कंप्लीट करायचे आहेत. सोनू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा मात्र स्टंपच्या वरून निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू डॉट, निर्धाव. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर रनआउट, त्यानंतर आपण पाहिला डॉट, निर्धाव. 3 बॉल आतापर्यंत झाले. एकूण धाव संख्या 17. What a shot! Right in a slot, out of the slot. Another beautiful stroke. Magnificent. अप्रतिम सुंदर फटका, गगनभेदी षटकार. धावसंख्या 23. चला मॅच बॉल आला तर लवकरात लवकर आपण तयार राहा. काही व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी उभे राहा.
आवडती मैदानं जर आपण वेगवेगळ्या खेळाडूंची पाहिली तर श्रेयस इंदुलकरचं आवडतं मैदान MHB, जनरल अरुण कुमार वैद्य मैदान, राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी, जेवढी पर्व झाली ज्या पर्वामध्ये खूप चांगली कामगिरी या खेळाडूची आणि मैदानावर देखील आपण पाहतोय चारकोपच्या. अजून एक मोठा फटका, मात्र बघूया या ठिकाणी खेळाडू नाही क्लिअर होऊ शकला नाही आणि आता मात्र खूप उंच गेला आणि ज्या पद्धतीने जे डिस्टन्स क्लिअर करायचं होतं ते करू शकले नाही आणि बाद होऊन परत श्रेयस इंदुलकर, एक महत्त्वाचा आघाडीचा फलंदाज. दीप, नवीन फलंदाज दीपला आता आपण पाहणार आहोत ॲक्शनमध्ये. एक युवा खेळाडू म्हणून ज्या ज्या खेळाडूंना आपण पाहिलं त्यापैकी हा एक खेळाडू. शीतलादेवी बॉईज अंधेरी, TN नगर अंधेरी, अशी वेगवेगळी आपण पाहतोय. JB नगरचा यश अंधेरी, जो HR स्पोर्ट्स याला आपण पाहत आहोत. तर स्ट्राईकला पुन्हा एकदा सज्ज होतोय नवीन फलंदाज दीप चव्हाण. बाद झालेला आहे तो म्हणजे श्रेयस इंदुलकर आणि एक आता छोटीशी पार्टनरशिप आवश्यक आहे ती म्हणजे शुभम आणि दीपमध्ये. सोनू गोलंदाजी करते. स्टार्ट छान आहेत, 23 धावा जरी झाल्या असल्या तरी सुद्धा विकेट 3 गेलेले आहेत. आता मात्र चेंडू बरोबर टाईम होऊ शकला नाही, कनेक्शन नाही. मात्र एक धाव तर सहज मिळेल जोपर्यंत नागा फील्ड करेल, थ्रो करेल. एका धावेने धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या 24. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. चला लवकर जास्त वेळ घ्यायचा नाही. ब्रेकच्या दरम्यान ओव्हर झाल्यानंतर मी विनंती करेन मेघा 11, रोहित 11 या दोन्ही संघाचे कॅप्टन प्लेइंग 11ची लिस्ट घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्याला एक फॉर्मॅट दिला जाईल, त्या फॉर्मॅटवर आपल्याला लिहून आणायची आहेत ती नावं तुमच्या 13 ते 15 खेळाडूंची आणि जो संघ फायनलमध्ये दाखल होईल त्याला उद्या देखील ऑलमोस्ट जी नावं तुम्ही दिलेली आहेत त्यापैकी 13 पैकी 11 तरी जे खेळणारे आहेत ते कंपल्सरी ते उपस्थित राहणं गरजेचं राहील, हे देखील लक्षात ठेवा. रवी समोरच्या दिशेला कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने 1 बाउन्स चौकार. दीपच्या बॅटमध्ये लागलेला बघा ज्या पद्धतीने टायमिंग होतोय बरोबर मिडल स्पॉटला आणि मध्य भागावर बॅटच्या लागलेला फटका. एक साऊंड छान, मधुर आवाज आणि समोरच्या दिशेला 1 बाउन्स चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. एकूण 28, 28. षटक क्रमांक 3. आता मात्र ऑफसाईडच्या बाहेरचा बॉल लपेटलाय. बघूया खेळाडू आणि बाद. हाच पॉइंटला अप्पर कट मारला असता कव्हरला तरी एक संधी मिळू शकली असती. मात्र जास्त बाउन्स झाला होता, बाहेर निघाला होता आणि तिथून त्या चेंडूला मिड विकेटला लपेटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडंसं हवेमध्ये बॉल आपण जास्त राहिलेला पाहिला. तो जर पॉइंट किंवा कव्हरला एक अप्पर कट लॉफ केला असता तर संधी मिळू शकली असती. मात्र ज्या पद्धतीने पवित्रा होता, माइंडसेट होता खेळायचा दीपचा, धावसंख्या पुढे सरकते. ज्या पद्धतीने थांबलेली आहे 28 वर. गडी क्रमांक 4. तिसरी ओव्हर, 2 बॉल आणि 4 गडी बाद. 28. मात्र या चेंडूला चिन्मयने खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी शुभम येतोय. फायला लागून आतमध्ये पर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्या 30. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 121 धावा जी सर्वाधिक धावसंख्या. त्यानंतर 84 आपण पाहिली. त्यानंतर आपण 73 पाहिल्या पहिल्या मॅचमध्ये आणि या मॅचमध्ये आपण पाहूया आता किती धावा होत आहेत. कारण तिसरं षटक आहे अजून, यानंतर 2 षटकांचा काही शिल्लक आहे. रवी टू चिन्मय. आता मात्र सोपा झेल शरीरापासून खूप दूर खेळले. पॉइंटला खेळायचा निश्चितपणे अयशस्वी प्रयत्न होतोय. चिन्मय बाद होतोय आणि चिन्मय बाद झाल्यानंतर या ठिकाणी 5वा गडी तंबूच्या आसऱ्याला येतोय. प्रयास एज्युकेशन फाउंडेशन
मी ज्यावेळेस दीप गेले होते तेव्हा म्हटलं होतं शुभम आणि दीपला एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल, एक छोटीशी तिसऱ्या चौथ्या ओव्हरपर्यंत, जेणेकरून शेवटच्या ओव्हरमध्ये थोडंसं अटॅकिंग तुम्हाला खेळ करावा लागेल त्या अनुषंगाने. मात्र बघूया आता नवीन फलंदाज कोण येतोय. आता नवीन बॅटर आलेत मुजम्मिल खान. स्ट्राईकला मुजम्मिल, अजून एक युवा खेळाडू. युवा खेळाडूंना निश्चितपणे अशा स्पर्धांमध्ये त्या आक्रमण करून दाखवावं लागणार आहे. तुमचं नाणं खणखणीत वाजून दाखवावं लागणार आहे. याच अशा मोठमोठ्या स्पर्धा लाखाच्या ज्या खेळण्यासाठी खूप पहिले कष्ट लागायचे, आज सहजपणे लाखाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. पहिल्यांदा 25-50 हजारच्या स्पर्धा म्हणजे मोठ्या म्हटल्या जायच्या. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू, पंचांचा इशारा येते वाईड, एक अवांतर धाव. या वाईडने धावसंख्या पुढे सरकते. टोटल 31-31. स्ट्राईकला मुजम्मिल, रवी बुंबक. आणि या चेंडूवर बॉडी लाईनचा बॉल होता, फुल करायला गेले होते. टॉपेज आणि एक सॉफ्ट डिसमिसल पाहतोय आपण. या अगोदर ज्या प्रकारे चिन्मय बाद झाला होता सॉफ्ट डिसमिसल, आता मात्र मुजम्मिल देखील 6वा गडी बाद होतोय. आजच्या दिवसभरात पहिला संघ आपण पाहतोय ज्या संघाच्या एवढ्या विकेट्स या अगोदर देखील प्रयत्न आपण पाहतोय. मात्र आता फलंदाज आलेले आहेत राजेश शर्मा, सायन कोलिवाडा. या अगोदर आपण इरफानला पाहिलं, हकीमला पाहिलं, आपण ट्रॉम्बे, चेंबूर किंवा बडाळ्यामधल्या काही खेळाडूंना पाहिलं, त्यातमध्ये मॉर्कलला पाहिलं, आणि आता आपण पाहणार आहोत राजेश. बॉल बाकी आहेत, एक बॉल बाकी आहे ना शेवटचा. 1 to go ना, 1 to go. प्रणय कोळीसाठी पारितोषिक आलेलं आहे. जर त्याने गोट्या अंपायर सारखं डान्स करून दाखवला तर त्याला आयोजकांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दाखवलं. चला आता पोझिशन घेत आहेत प्रणय कोळी पण. षटक क्रमांक 3, शेवटचा बॉल रवी बुंबकचा. खूप मेहनत आज करतोय जिल्हा. सकाळपासून बॉल आणा, पाण्याची व्यवस्था करा, जेवण, नाश्ता, चहा. पुढचा चेंडू आता मात्र ऑस्टमच्या बाहेरचा बॉल आणि मिस फिल्डिंग. ओमकडून अपेक्षा नव्हती, मात्र या ठिकाणी हा सहजपणे सुंदर चौकार, नशिबाचा चौकार, हातातला बॉल होता. आणि त्या ठिकाणी धावसंख्या 3 ओव्हरनंतर एकूण 35-35. 6 गडी बाद, 35-35, 3 ओव्हर. बघा बॉल ज्या ठिकाणी आला होता, ओम ज्या ठिकाणी उभा आहे तिथे सिमेंट विकेट आहे. असंही नाही की तिथे माती आहे आजूबाजूला. बॉल फक्त त्या कलेक्ट करायची थोडी चूक झाली ओमकडून. आणि 4 धावा. आणि जुनेद आता गोलंदाजीसाठी येतोय. आपण या खेळाडूला पाहिलेलं आहे. टेनिस क्रिकेट मॅक्झिमम खेळणारे जे खेळाडू आपण पाहिले, प्रवीण तांबे एक मोठं उदाहरण, ज्यांनी वयाच्या 40व्या वर्षी IPL मध्ये देखील आपण त्यांना पाहिलं आणि मुंबईच्या संघामध्ये स्थान मिळवलं. जुनेद, त्याचप्रमाणे अगोदर आपण पाहिलं तर बिपिन सरांच्या टीममधून, दहिसर बॉईजमधून मोहित अवस्थी हे देखील काही स्पर्धा खेळले. त्यानंतर मुंबईमधून आपण त्यांना पाहिलं, संतोष सक्सेना,
अजून एक उदाहरण ज्यांनी मुंबईसाठी देखील प्रतिनिधित्व केले, रेल्वेसाठी कोचिंग देखील आज करत आहेत, कामरान खान. मात्र कामरान खान IPL पुरता आपण मर्यादित पाहिलं, त्यानंतर पुढच्या काही IPL मैदाना पाहायला आपल्याला मिळू शकले नाहीत ते. मात्र यावर्षीच्या हंगामामध्ये गेल्या 2 वर्ष जर आपण पाहिलं तर जुनैद यांनी देखील चांगलं योगदान अजिंक्य राणेच्या नेतृत्वाखाली कर्णधार पदाखाली आपण पाहिलं. मोहित अवस्थी, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, जुनैद, त्यानंतर ऑस्टन डायस, ही जी गोलंदाजीची धुरा या अगोदर जर आपण पाहिलं तर सलील अंकोला, पारस मांबरे, साईराज बहुतुले, निलेश कुलकर्णी, रमेश पवारला आपण देखील पाहिलं, राजेश पवार देखील होते जे डावखुरे गोलंदाज. पहिल्यांदा जेव्हा सचिन तेंडुलकर सरांनी अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया ब्रेबॉनच्या मैदानावर पहिलं द्विशतक झळकावलं होतं तेव्हा राजेश पवारने देखील चांगली गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने चौकार, उसी घेतलेला चेंडू, मात्र लेन चुकीची होती, डाव्या यष्टी बाहेर आणि 1 बाउंड चेंडू सीमापार, चौकार. जुनैदच्या पहिल्या चेंडूवर येते चौकार. अनुभव आहे, रणजीपटू आहे. या अगोदर आपण कित्येक अशा खेळाडूंना पाहिलेल्या ज्यांनी योगदान दिलेलं आहे. एक वेगळ्या प्रकारचं कॅल्क्युलेशन असतं ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये लेदरचा बॉल असतो, त्याची ग्रीप, जेव्हा तुम्ही टेनिस बॉलने खेळतात त्यावेळीची ग्रीप आणि त्याचा तो टप्पा आणि ज्या पद्धतीने कटर, त्याची एक वेगळी ओळख. गोलंदाजी सज्ज होतोय. पुढचा चेंडू. आता मात्र या चेंडूला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र ज्या पद्धतीने यशचं चांगलं क्षेत्ररक्षण. अनदर प्ले टू वॉच आउट. JB नगर अंधेरी. यश फेब्रुवारीच्या 22 आणि 23 फेब्रुवारीला जी स्पर्धा त्रिमूर्ती नॅशनल पार्क या ठिकाणी संपन्न झाली त्या देखील स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी यशची. रवी चषक 2 वर्षापूर्वी कुरार विलेज या ठिकाणी संपन्न झाली नाईट टुर्नामेंट. आता मात्र राजेशने या चेंडूला खेळून काढलेला, जोपर्यंत डीपवरनं खेळाडू येतोय स्वतः रवी मॅडी एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 4थ्या षटकामध्ये 41 षटकारांची गरज आहे, चौकारांची गरज आहे, कारण आतापर्यंत या मैदानावर आपण 74, 75, 80 ही एक योग्य टोटल पाहू शकतो. आता मात्र या चेंडूला हुक करायला गेलेत, बघूया बुक करतायत का 4 धावा. जोपर्यंत डीप या ठिकाणी लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जाईल, या येत आहेत अजून 4 धावा. या चौकाराने धावसंख्या 45. षटक क्रमांक 4. बॉल झालेले त्या ओव्हरमधले 4. 2 to go. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एकूण जर आपण पाहिलं तर 8 बॉल्स अजून आहेत, यानंतरचं अजून एक षटक. त्यामुळे 8 बॉल्समध्ये किमान 3 ते 4 षटकार जरी आले तरी धावसंख्या आपल्याला एक 72 ते 74 पर्यंत पाहायला मिळू शकते. लेट्स सी की जी जोडी आहे ती कशा प्रकारे आपल्या संघाला पुढे घेऊन जाईल. डीप कव्हरला, स्वीपर कव्हरला किसन देवेंद्रला आपण आता पाहतोय ॲक्शनमध्ये. आणि आता मात्र फ्लॅट षटकार, दत्तप्रसादच्या ट्रॅव्हल्सला मानवंदना. व्हॉट अ शॉट, पॉवरफुल हिट, षटकार. धावसंख्या या 4 षटकाराने एकूण 51, 50 अप. प्रयास एज्युकेशन फाउंडेशन ब्रिंग्स अ 50. 51 धावा. 1 to go. या ओव्हरमध्ये 6 आणि 4, 10 आणि 4, 14, 15, 16 धावा कुठल्यात आत्तापर्यंत. छान समाचार घेताना बॅट्समन शुभम एक आक्रमक विस्फोटक खेळी. 15 धावा आत्तापर्यंत आले त्या ओव्हरमध्ये. मिस टाइम स्ट्रोक, संधी आहे कॉट अँड बोल्ड साठी, कम्प्लिटली मिस केलं आणि खेळाडू बाद. गडी क्रमांक 7. धावसंख्या 51, 51 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट आफ्टर 4 वॉज कम्प्लिटेड. प्रयास एज्युकेशन फाउंडेशन आणि HR स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतोय. बंदर पाखाडी गाव आयोजित जय हनुमान चषक 2025 पहिलं वर्ष, पहिलं पर्व, सेकंड हाफ, पहिला सामना. HR स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, आमंत्रित केलं फलंदाजीला प्रयास एज्युकेशन फाउंडेशन. सलामीची जोडी श्रेयस इंदुलकर, उमर खान. पहिला बॉल वाईड, नंतर उमर बाद झाले, त्यानंतर श्रेयसने मॅच स्टार्ट केली, श्रेयस परतले, त्यानंतर रोहन रनआउट झाले, जास्त काही करू शकले नाही. त्यानंतर सहजपणे जर आपण पाहिलं तर दीप छानपैकी आपली पावलं त्या ठिकाणी ठेवतोय असं वाटत होतं. त्याच वेळेस दीप देखील परतले आणि पाहता पाहता प्रत्येक संघातील खेळाडूने जर आपण पाहिलं या मॅचमधील, या इनिंगमधील थोडंसं एक छोटी पार्टनरशिप बनली आणि आता नवीन फलंदाज प्रमेय आलेला आहे. नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकला
राजेश आणि गोलंदाजीसाठी येतो यश कोठारी. अंधेरी जेबी नगर. स्ट्राईकला राजेश शर्मा, नॉन स्ट्राईकला आहेत स्वतः प्रमेय. गोलंदाजीसाठी येतो यश कोठारी. लेदर क्रिकेट खेळणारे कित्येक खेळाडू, ज्यामध्ये क्लब क्रिकेट जर आपण पाहिलं तर या देखील यश कोठारी याच्याकडे देखील ती क्षमता आहे. मात्र समोरच्या संघामध्ये देखील जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारचा खेळ. स्ट्राईकला राजेश शर्मा, मॅन फ्रॉम सायन कोळीवाडा. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो यश. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर यश सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू निर्धाव. धावसंख्या 51. किमान 15 ते 17 धावा आवश्यक आहेत, जेणेकरून धावसंख्या 68-65 पलीकडे. आणि आता मात्र या चेंडूवर आक्रमण करतोय आणि या चेंडूला पाठवतोय काव कॉर्नरच्या वरून षटकार. धावसंख्या 57. स्टील 4 बॉल्स लेफ्ट. चला व्हॉलेंटियर्स बॉल आणायला जा. मॅच बॉल येऊ द्या किंवा जुना बॉल जर अंपायर तुमच्याकडे असेल प्रणय राकेश पाटील आपण घ्यायचं आहे. चला वेळ घेऊ नका लवकर. 57. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्राईकला राजेश राजेश शर्मा. 4 balls left. Let's see another 2 or 3 more. जो बिग स्ट्रोक अगर आते हैं तो यहाँ पर मैच बन सकता है, और क्योंकि 57 तो बन चुके हैं. आखिरी ओवर की ये तीसरी गेंद. फिर एक बार इस गेंद को पुल किया है खिलाड़ी, वहां पर नागा जब तक कि वहां पर फील्ड करेंगे. और थ्रो फ्लैट हाथ में बिल्कुल प्रीतम के. प्रीतम प्यारे वारे वारे क्या तेरे नारे. विकेट का बटन गॉन. प्रमेय बैक टू द पैवेलियन. विकेट नंबर 8. 8 या 9 देखेंगे स्कोरर कितने विकेट. 3 बॉल्स अभी बाकी है. नागेश वाडेकर नवीन फलंदाज. अजिंक्य धुमाळ WNA स्पोर्ट्स साठी ज्यांनी फार मोठे योगदान दिलं. राहुल किरोडियन, चिन्मय स्वतः त्या देखील WNS मधून खेळलेत लेदर क्रिकेट. अजिंक्य धुमाळ, किरण देसाई यांचं फार मोठे योगदान आहे. च्या माध्यमातून कित्येक शारकोपमधील टॅलेंटेड खेळाडूंना ज्यांनी एक व्यासपीठ मिळवून दिलं. मी विनंती करतो मेघा 11 रोहित 11 दोन्ही संघ कॅप्टन टॉससाठी यायचंय. व्हॉट अ शॉट आउट ऑफ द पार्क. उत्तुंग गगनचुंबी षटकार. मॅच इज ऑन. 63. जर एखादा अजून षटकार आला 64 एक धाव मगाशी आली होती, त्यामुळे धावसंख्या टोटल 64. एक षटकार म्हणजे 70. बघूया एक सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज घेऊन जाणार. मोमेंटम तयार करतोय राजेश शर्मा प्रयास एज्युकेशन फाउंडेशन साठी. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट यश कोठारी. आणि आता मात्र या ठिकाणी बॉल सरळ जातोय प्रीतम परबच्या हातामध्ये. चेंडू निर्धाव. गती परिवर्तन थोडंसं केलेलं. थोडासा स्लोअर वन चेंडू होता. चेंज ऑफ पेस होता ऑफ कटर, मात्र तितका जलद गतीने बॉल नव्हता. शेवटचा बॉल फ्लॅट षटकार. मोमेंटम घेऊन जातोय आपल्या संघाच्या बाजूने. सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज घेऊन जातोय. 71 टू विन. मॅच इज ऑन फॉर प्रयास एज्युकेशन फाउंडेशन. आता निश्चितपणे जबाबदारी राहील ती म्हणजे प्रमेयवर. जबाबदारी राहील स्वतः अजिंक्य धुमाळवर आणि अजून जे गोलंदाज आपण पाहतो या संघामध्ये. सो येस इट विल बी अ गुड कॉन्टेस्ट. फायटिंग टोटल आहे. धावांची गरज आहे 71. 71. रोहित 11 मेघा 11. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करते टॉससाठी या. गौरांग कदम पुढील मॅचचा टॉस करूया आपण आणि त्यानंतर थेट सेकंड इनिंगला सुरुवात करूया. राजेश शर्मा 24 धावा 8 बॉलमध्ये. 8 बॉल 24 धावा राजेश शर्माकडून. हॅलो चला मेघा 11 चे कॅप्टन आलेले आहेत. रोहित 11 ला विनंती करतोय. रोहित 11 तुम्हाला विनंती राहील. चला त्वरित. अमोल म्हात्रे सर आपणास विनंती राहील. रोहित 11 चला
टॉससाठी यायचं आहे. मेघा 11 कॅप्टन आल्यात. रोहित 11 वेळ घेऊ नका, लगेचच पुढील मॅचचा टॉस करणार आहोत आपण. हॅलो.
येत मॅन फ्रॉम आपण जर पाहिलं तर माहुल कोळीवाडा मंगेश वैती आणि म्हटलं की ज्या पद्धतीने हे सर्व संघ गाव टू गावला जेव्हा एकत्र येतात उत्तन असेल माहुल कोळीवाडा त्याचप्रमाणे घाटला चेंबूर वेगवेगळी अशी गावं आहेत ज्यांनी गाव टू गावचं क्रिकेट ओपनचं मर्यादित स्वरूपात आपण जर पाहिलं तर जिवंत ठेवलं आणि चांगलं क्रिकेट अनिकेतच्या पहिल्या चेंडूवर चौकारानंतर दुसरा देखील चेंडू ज्या पद्धतीने हाताळला आता थोडासा कट होणारा चेंडू प्रीतम परब याला आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूवर घणाघाती हल्ला तिसरा चेंडू कमबॅक करताना गोलंदाज 71 करायच्यात 71 प्रयास एज्युकेशन फाउंडेशन विरुद्ध HR स्पोर्ट्स नॉन स्ट्राईकला नागेश वाडेकर स्ट्राईकला स्वतः प्रीतम परब पहिलं पॉवर प्लेचं षटक यावेळेला अजून एक चांगली ड्राईव्ह पण त्या ठिकाणी आहेत क्षेत्ररक्षक स्वतः अजिंक्य एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आणि चांगलीच मॅच आपण पाहतोय यापुढील मॅच मेगा 11 विरुद्ध रोहित 11 असा तो सामना असणार आहे ज्या ठिकाणी मेगा 11 यांनी नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी निवडली आहे तर पहिली बॅटिंग आपण करताना पाहू रोहित 11चा संघ आता नागेश आहे स्ट्रायकिंग एंडला हा देखील खेळाडू या हंगामात अगदी फॉर्मात आपण त्याला पाहिलंय नागेश पहिला चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून 4 धावांकरिता पाठवलाय बॉल चौकार पुन्हा एकदा नागेश सज्ज होईल पहिल्या चेंडूवर चौकार आला त्याच्या बॅटमधून यावेळेला अजून एक बिग हिट तीच दिशा यावेळेचा एलिव्हेशन जास्त आणि षटकार 6 धावा ₹100 नक्कीच प्राप्त झाले असते पण मंगेश यांनीच तो झेल टिपलाय आणि त्याचमुळे प्लेयर्सना कुठलं पारितोषिक नसेल प्रेक्षकांकरिता आहे जर आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच जर पकडली तर नक्की ₹100 आपल्याला देण्यात येतील पहिल्या षटकाच्या अखेरीस आता 19 धावा लगावल्या गेल्या आहेत स्कोअरबोर्डवर नागेशनी नक्कीच पहिल्या 2 चेंडूवर घणाघाती प्रहार करत असताना 10 धावा कुठल्या आहेत आता अजिंक्य येथे गोलंदाजी मार्कवर याच विभागातील हा देखील अजून एक खेळाडू स्थानिक खेळाडू ज्याला आपण म्हणू शकतो त्याचं होम ग्राउंड देखील आहे आता तोच आलाय गोलंदाजी मार्कवर WNS टीमसाठी कॉर्पोरेट क्रिकेट लीग सुद्धा खेळताना आपण त्याला पाहिलेलं आहे आणि यावेळेला नक्की चॅम्पियन देखील त्यांनी रिटेन केलाय टायटल टाइम शील्डचं आता 24 चेंडू आणि 52 धावांची गरज असेल मैदानाच्या आत प्रीतम परब आणि नागेश वाडेकरची जोडी मैदानाच्या आत पहिला षटकात तरी त्यांचाच बोलबाला आपण पाहिलाय अजिंक्य टू प्रीतम चांगलं कॉन्टेस्ट असेल पहिला चेंडू अगदीच यशचानवर फुल टॉस होता त्याला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय आणखी 1 धाव आता ॲड होईल या एका धावेने 20 धावांवर आता जाऊन पोहोचलाय फलंदाजी करणारा संघ चेज आपण पाहतोय आणि या चेजला सक्सेसफुली कंप्लीट करायचं असेल तर नागेशचं मैदानात राहणं फार गरजेचं कारण एक ट्रम्प कार्ड आपण त्याला म्हणू शकतो ओहो वॉट बॉल अनप्लेएबल अगदी डोळ्यांच्या समोरून बॉलने गिरकी घेतली आणि डॉट बॉल येतोय आता अजिंक्यने एक चांगलं कमबॅक केलं गतीमध्ये परिवर्तन नक्कीच आपण पाहिलं पहिला लूजनर होता पण त्यानंतर अगदी पिचिंग केलं आणि त्याचमुळे डॉट बॉल येतोय यावेळेला रिव्हर्सचा प्रयत्न अगदी फेल अटेम्प्ट आणि त्याचमुळे अजून एक डॉट बॉल पहिले जर नागेश आपण 2 चेंडू पाहिले तर अगदी स्ट्रेट बॅटेड त्यांनी बॅटिंग केली होती सर्कलला भेदत असताना एक षटकार आणि एक चौकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिला पण आता अजिंक्यच्या गोलंदाजीवर काहीसं त्याचे प्रयास निष्फळ ठरत आहेत
यावेळेला चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अजिंक्यची. सलग तिसरा चेंडू डॉट येतोय आता. म्हणजे ज्या ठिकाणी आपण पहिल्या षटकात पाहिलं 19 धावा कुठल्या गेल्या होत्या, पण त्यानंतर अजिंक्यची गोलंदाजी अगदी रोखून ठेवल्या फलंदाजांना. खूप जास्त शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता नागेशचा, पण आला तो म्हणजे फक्त आणि फक्त एक डॉट बॉल. यावेळेला काहीतरी वेगळं करायचा प्रयत्नात होता नागेश, पण अजिंक्यचा चेंडू सुद्धा अगदी स्लोवर पण हाताळला आणि एक धाव पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय वारंवार अजिंक्यची. लेदर बॉलचा पूर्ण जो त्याचा अनुभव आहे तो आता तो पणाला देखील लावतोय, कारण त्याच रूपाने आता ही मॅच देखील पुढे सरसावते. कारण हा चेज आहे आणि सह्याद्रीचं हे मैदान म्हटल्यावर रायटी बॅट्समनना बराच असा ॲडव्हान्टेज या मैदानात. आता प्रीतम परब आहे स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला अजून एक चांगला चेंडू अगदी खोलवर हाताळलेला आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत या ओव्हरमध्ये अजिंक्य यांनी. चांगली गोलंदाजी. 2 षटकांच्या अखेरीस आता 21 धावा लगावल्या गेल्यात स्कोअर बोर्डवर आणि आजच्या दिवसातील पहिलाच असा गोलंदाज असेल त्यांनी फक्त 2 धावा खर्च केल्यात ओव्हरमध्ये. अन्यथा आजच्या पूर्ण दिवसभरात कमीत कमी धावसंख्या म्हणजे 10, पण आता त्यातून पुढे येत असताना अजिंक्य फक्त 2 धावा खर्च करतोय. प्रमय पटेल आता नवीन गोलंदाज. हा देखील एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर खेळाडू, पण बॉलिंग ऑलराऊंडर आपण त्याला म्हणू शकतो. रायगडच्या टीममध्ये देखील आपल्या नावाची वर्णी त्यांनी लावली. बरेच वर्ष प्रोफेशनल क्रिकेट तो देखील खेळतोय, पण आज नवीन फॉर्मॅट, नवीन दिवस आणि नवीन संघ यातील तुम्हाला नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. त्याचकरिता आता प्रमय पटेल आलाय गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू आणि 50 धावांची गरज आणि यासाठी पूर्ण क्रेडिट जाते ते म्हणजे अजिंक्यला. फक्त 2 धावा खर्च केल्यात. यावेळेला स्लाइस करायचा होता बॉलला, फिल्डरकडे कुठलाही चान्स नाही. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराकरिता. जो गॅप होता पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मध्ये त्या ठिकाणी निघून गेला हा चेंडू. चौकार. 4 धावा. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे, ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर प्रमयचा नजीबाचा चौकार आलाय. यावेळेला काय पुल केलाय, अगदी बिग हिट, पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. 6 धावा, षटकार. पुन्हा एकदा नागेशला आपण रंगात येताना पाहतोय. नागेशला अशा चेंडूंपासून तुम्हाला लांब ठेवावं लागेल, अन्यथा नागेश मोठे फटके वारंवार खेळत राहील. आता 16 चेंडू 40 धावांची गरज. गौरव, आपण पाहिलं तर मगाशी जे अजिंक्य कटरने गोलंदाजी केली होती, बॅट्समनला वेगवेगळ्या व्हेरिएशनने चेंज ऑफ पेस, कमी चढ उतार आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाजीमध्ये. आता जे लेन बॉल टाकतोय त्यासाठी बॉलरच्या लेनसाठी बॅट्समन ऑलरेडी तयार आहेत. मगाशी तो माइंडसेट वेगळा पाहिला आपण अजिंक्यचा. पहिला चेंडू स्लोअर वन फुल टॉस मिळाला होता, मात्र ताकद नव्हती. ज्या पद्धतीने त्याने डॉट काढले आणि आता घणाघाती हल्ला चढवतोय तो म्हणजेच आपण पाहतोय नागेश वाडेकर. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. आता 16 चेंडू आणि 40 धावांची गरज. अजून एक जोरकस फटका खेळायचा होता समोरच्या दिशेने षटकाराकरिता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क जास्त काही स्वीट झाला नाही आणि त्याचमुळे फक्त 1 धाव. आता 15 बॉल 39 धावांची गरज. आणि हे चेस देखील होऊ शकतं, कारण हे मैदान सकाळपासून आपण जे पाहिलंय की रायटी फलंदाजांना अगदी हाय एंड ॲडव्हान्टेज आहे. फक्त बॅट आणि बॉलचा संपर्क तुम्हाला करायचा आहे. नक्कीच. जसं लंडनमधून ही स्पर्धा पाहतायत, ऑलमोस्ट तिकडे मध्यरात्र आता उलटून हळूहळू सकाळ होणार आहे. तसेच विकी चव्हाण, निखिल आमचे साताऱ्यावरून देखील ही स्पर्धा पाहतायत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी लेन बॉल पुन्हा एकदा, चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार, अजून एक मच निडेड सिक्सर, षटकार. अगदी आता संधी होती प्रेक्षकाकडे, पण ज्याप्रमाणे आपण मगाशी एक गोष्ट म्हणालात, दरवाजा खुला और तिजोरी गायब, तेच झालं. बॉल अगदी त्याच्या हातून निसटला आणि 100 रुपये देखील निसटले. पण 100 रुपयांचं जे पारितोषिक लगावलं गेलंय प्रेक्षकांसाठी, त्यासाठी आपल्याला कॅच कंप्लीट करावी लागेल. प्रमय पटेलवर या षटकात नक्कीच आता आक्रमण करतायत दोन्ही फलंदाज. आता 14 चेंडू आणि 33 धावांची गरज. 14 बॉल
33 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. अजून एक बिग हिट समोरच्या दिशेने प्रेक्षकांच्या मानवंदनाकरिता हा देखील बॉल निघून चाललाय 6 धावांकरिता. षटकार. एका ठिकाणी वाटत होतं की धावा या मॅच मध्ये बनतील की नाही, पण पहिल्या षटकात एकंदरीत 19 धावा. त्यानंतर अजिंक्यचं ते षटक ज्यात फक्त आणि फक्त 2 धावा. पण पुन्हा एकदा मॅच मध्ये आता घेऊन आले आहेत नागेश आणि प्रीतम. प्रमयच्या या षटकात एकंदरीत जर पाहिलं आपण तर बॉल हा मैदानात राहिलाच नाहीये, फक्त हवाई सफर, षटकार आणि चौकार. काय फलंदाजी आता होत्या मैदानाच्या आत. ही मॅच नक्कीच रंगात येईल. एकंदरीत या षटकात 23 धावा कुठल्या आहेत. 5 चेंडू झालेत आणि 23 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक. या एका बॉलवर जर अजून एक मोठा प्रहार आला तर नक्कीच ही मॅच बनणार. लास्ट बॉल टू गो. अजून एक बॉल या षटकातील शिल्लक. प्रीतम पवार ऑन स्ट्राइक. यावेळेला फक्त फ्लिक दिशा दाखवायचं काम केलंय. हा देखील बॉल निघून जाईल सीमारेषा पार. प्रीतम परबच्या बॅट मधून अजून एक चौकार. आजच्या दिवसातील सर्वाधिक महागडं षटक. 28 धावा खर्च केल्या आहेत प्रमय पटेलने. आता 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. बंदर पखाडी गाव आणि या गावातील सर्वच नवयुवक तरुणांनी एकत्रित येऊन साजरा केलाय तो म्हणजे आज जय हनुमान चषकाचा हा महासंग्राम. पहिलाच पर्व आहे. चेंडू द्यायचंय मैदानाच्या आत. चेंडू द्यायचंय. आता 12 चेंडू. बारा चेंडू 23 धावांची गरज. एकंदरीत पहिल्या डावाचं जर आपण म्हणणं केलं तर 3 षटकानंतर 35 धावा कुठल्या होत्या आणि 6 विकेट्स देखील डाऊन झाल्या होत्या. तोच सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर राहिला मी म्हणेन. आणि आता पुन्हा एकदा आजच्या दिवसातील सर्वाधिक कमी धावांचं षटक हाताळणारा गोलंदाज लोकल बॉय अजिंक्य धुमाळ पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. सामना करेल नागेश वाडेकर. यावेळेला अजून एक चांगला चेंडू. गतीमधलं केलेलं परिवर्तन आणि त्यावर मिळेल ती म्हणजे फक्त 1 धाव. चिन्मय कदम मॅन फ्रॉम बँड्रा हा देखील बॉल गॅदर करतोय आणि 1 धाव ही ओव्हर फार महत्वाची असेल या मॅच करिता, कारण मेक और ब्रेक अशी ओव्हर. 12 चेंडू 23 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर फक्त आणि फक्त 1 धाव आली आहे. आता प्रीतम परब ऑन स्ट्राइक. यावेळेला बिग हिट अगदी स्लॉट मध्ये होता आणि पार्किंग लॉट मध्ये पाठवलाय आणि आता हा देखील बॉल निघून चाललाय षटकाराकरिता. 6 धावा. एकंदरीत या षटकार आणि दोन्ही फलंदाजांमध्ये आता 50 धावांची भागीदारी देखील झाली आहे. प्रीतम परब बॅटिंग ऑन 32 आणि नागेश 23 धावांवर खेळत आहेत आणि आता 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. यावेळेला नक्कीच पंच आता वळतील आमच्याकडे. व्हाईट बॉल एक्स्ट्राचा एक कॉल येतोय. आता शेवटचे 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. या मॅच मध्ये काय धुमादार फलंदाजी केली आहे नागेशने आणि प्रीतम याने. दोघांनी नक्कीच ती जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेऊन ही मॅच पूर्ण बॅलन्स सिच्युएशन मध्ये आता आणली आहे, कारण 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. हा देखील बॉल ड्रॅग करायचा होता. ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर चेंडू होता, त्याला फक्त स्लॉग स्वीप करायचा होता, पण बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क नाही. हा येतोय महत्वाचा एक डॉट बॉल. आता 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. नऊ बॉल 15 असं समीकरण. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा प्रीतम. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये पुन्हा एकदा केलेलं परिवर्तन. अगदी जोरकस मारा आपण पाहिला ऑफ स्टंपच्या बाहेर, बट बऱ्याच बाहेर होता आणि त्याचमुळे व्हाईट बॉल. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. आता
9 चेंडू 14 धावांची गरज असेल या सामन्यात आता. तर शेवटच्या 3 चेंडूंमध्ये जर मोठा फटका आला नाही तर नक्कीच ही मॅच अजून रंगात येईल शेवटच्या षटकात. अजून एक चांगला चेंडू. ही मॅच बनते आता 8 बॉल आणि 14 धावांची गरज. काय गोलंदाजी करतोय अजिंक्य धुमाळ उर्फ कट्टर या नावाने देखील त्याला ओळखलं जातं. उत्कृष्टरित्या या बॉलला कट करण्यात ज्याला माहिरत आहे तोच अजिंक्य आता गोलंदाजी मार्कवर. लेदर बॉलचा देखील तेवढाच अनुभव आज पणाला देखील लावलाय त्यांनी मैदानाच्या आत. अगदी कॅल्क्युलेटिव्ह बॉलिंग आपण पाहतोय त्याची. 8 बॉल 14. यावेळेला काय फटका सजवलाय. वेट केला आणि बॉलला थेट समीकरण बदलेल आता. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल या सामन्यात. 7 बॉल 10 धावा. काय उत्कृष्ट फटका सजवला. आपला बॉडी बॅलन्स पूर्ण टोजवर बॅलन्स करत असताना फक्त गॅप शोधला आणि त्यावरून बॉलला पाठवलाय चौकाराकरिता. 7 बॉल 10. अजून एक फटका त्याच दिशेने पण यावेळेला प्रमेय आहे त्या ठिकाणी. होते चूक. मिटेल फलंदाजाची भूक. ह्या मिळतील अजून एक सहा धावांची गरज आहे या सामन्यात. आणि या सामन्यानंतर लगेचच मेगा 11 मैदानाचा ताबा घ्या आणि आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि रोहित 11 आपल्या आघाडीचे 2 फलंदाज देखील मैदानात पाठवा. तयारीत राहते दोन्ही संघांनी. 6 बॉल आणि 6 धावांची आता गरज. दीप येतोय गोलंदाजी मार्कवर. राजेश आहे मला वाटतं. बिग हिट करायचा होता पण पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा कुठलाच संपर्क नाही. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाही. आता 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. शेवटचे 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. अजून एक चांगला फटका. गॅप शोधला आणि गॅप भेटत असताना अजून एक चौकार प्रीतम परबच्या बॅट मधून. आणि आता फक्त आणि फक्त ही मॅच जिंकण्याकरिता 1 धावेची गरज आणि प्रीतम परबच्या हाफ सेंचुरी करिता 6 धावांची गरज. म्हणजे जर षटकार आला तर नक्कीच हाफ सेंचुरी आजच्या दिवसात पाहायला मिळेल. प्रीतम परब याची दुसरी हाफ सेंचुरी असेल. पाहूया षटकार येतोय का. 50 धावा पूर्ण होत आहेत का. यावेळेला सिंगल येते आणि अशा रूपाने मॅच तरी सहजपणे जिंकतायत. आणि नो लॉस चेस केलाय नागेश आणि प्रीतम परब. वेल प्लेड. प्रीतम परब आपल्याला मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्याकरिता यायचंय. चला लगेच मेगा 11 मैदानात जायचं. मेगा 11 लगेच.